नमस्कार, मी शुभांगी कोपरकर. माझ्या स्वरचित कविता वाचनाच्या चॅनेलवर आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आजच्या भागात मी एक आगळं वेगळं वृत्त सादर करणार आहे, जे अर्धसमवृत्त या प्रकारात मोडतं. वृत्ताचं नाव आहे अक्रूर आणि याची खासियत अशी आहे की यात दोन वेगवेगळ्या वृत्तांचा एकत्र उपयोग केलेला आहे. पहिली ओळ जगदीश्वर बाला या वृत्तात, तर दुसरी उद्धव या वृत्तात. परत तिसरी ओळ जगदीश्वर बाला, चौथी ओळ उद्धव. तर अशा प्रकारे दोन वृत्तांचा एकत्र प्रयोग करून तयार झालेलं अक्रूर हे एक अतिशय सुंदर वृत्त आहे. आणि या वृत्ताची काही उदाहरणं सांगायची झाली तर, शर आला तो धावून आला काळ, निव्वळला श्रावण बाळ, किंवा नेमजसीने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला. तर अशी अनेक काव्य आपल्या ओळखीची आहेत, जी अक्रूर या वृत्तातली आहेत. आजची माझी जी कविता आहे ती एका अगदी अलीकडच्या समकालीन अशा विषयाची आहे की ज्या विषयावर सतत वेगवेगळ्या पद्धतीने सगळीकडे चर्चा होत असते. आणि तो विषय म्हणजे आजकाल ज्याची गरज वाढली आहे ते वृद्धाश्रम किंवा ज्येष्ठांचे आश्रम. आता खूप लोक या गोष्टीकडे नकारात्मक दृष्टीने बघतात की काय समाजाची अधोगती होतीये, की आता वृद्धाश्रमांची गरज पडते. पण मला असं वाटतं, काळाप्रमाणे अनेक गोष्टी नव्याने जाणवू लागतात, नव्या गरजा निर्माण होतात आणि त्यावर अनेक चांगली माणसं चांगले उपायही शोधून काढतात. तर या नजरेने आपण या वृद्धाश्रमांकडे बघितलं पाहिजे, अशी माझ्या मनाची धारणा आहे. आणि वेगवेगळ्या कारणांनी माणसं या आश्रमामध्ये येतात. प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते. पण मग कसं असायला पाहिजे आपण तिथे राहताना, असा माझ्या मनात विचार आला आणि त्यातून हे काव्य सुचलंय. ऐका अक्रूर या वृत्तातली माझी ही कविता. मी दाराशी थांबविले रिक्षेला, आश्रम आलेला दिसला, येता येता गोळा काही केल्या, आठवणी ट्रंके मधल्या, काही होत्या उन्हाळ्यात सुकलेल्या, पावसात काही भिजल्या, कवटाळूनी छातीशी मी बसले, तेवढ्यात ऐकू आले, या आजींना दाखविली का खोली, तिकडची कोपऱ्यामधली, एकेकाशी ओळख माझी झाली, गप्पांची मैफल जमली, मामा इथले किती काळजी घेती, मावशा लाड पुरविती, या ज्येष्ठांना येथे मुळीच काही कमतरता कसली नाही, नाराजी का तरी चेहऱ्यावरती, का दुर्मुखलेले दिसती, तक्रारींची यादी मोठी असते, रोजची त्यात भर पडते, कोणी येथे मायपित्या पाठविले, कोणी स्वेच्छेने आले, पण तरीही ती दुष्ट नसावी पोरे, कधी अवघड होई सारे, जा परदेशी सांगत आम्ही होतो, आज का जीव हळहळतो, पोरांचा त्या दोष काय हो सांगा, का उगाच करता त्रागा, हा सुंदरसा आश्रम आपुल्यासाठी, सोडूया उदास गोष्टी, जर काहींना भानच उरले नाही, सांभाळू मग त्यांनाही, वाटेवरती कोण सोबती उरते, ते कुणास ठाऊक नसते, पण या पुढची वाट एक सगळ्यांची, जी असे सोन किरणांची, आता चित्ती समाधान ठेवूया, अन सांज गीत गाऊया. तर अशी ही माझी कविता अक्रूर या वृत्तातली. मी जी माणसं उत्तम वृद्धाश्रम चालवून या वयातल्या लोकांना सुंदर सुविधा पुरवत आहेत, त्यांचा शेवटचा काळ जास्तीत जास्त सुखाचा जावा असा प्रयत्न करतायत, त्या सर्व वृद्धाश्रम चालकांना, वृद्धाश्रम चालवणाऱ्या मंडळींना
समर्पित करते. कशी वाटली नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.